ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णु प्रचोदयात्। जय श्रीहरी, जय नारायण, जय लक्ष्मी नारायण। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जीके भक्ती अँड ब्लॉग्स या धार्मिक आणि भक्तिमय चॅनलमध्ये। आज आपण ऐकणार आहोत कार्तिक महिन्याचे महात्म्य सांगणारी एक अद्भुत पौराणिक कथा। एक वृद्ध दाम्पत्य, त्यांची सून, देवभक्ती आणि 33 कोटी देवांचे आगमन। एक अशी कथा जी श्रद्धा, धैर्य आणि सत्य यांचा विजय सिद्ध करते। खूप वर्षापूर्वी एका गावात रामदास आणि गौरी नावाचे वृद्ध दाम्पत्य राहत होते। त्यांचे घर गरीब असले तरी मन मात्र देवभक्तीने समृद्ध होते। छोटस झोपडं, जुनी चूल, आटोपशीर संसार, पण मनात एक जळत दुःख, अपत्य नाही। पण ते कधीही देवावर नाराज झाले नाही। रोज पहाटे उठून दोघेही जवळच्या नदीवर स्नान करायला जात। कार्तिक महिना सुरू झाला की त्यांची सेवा भक्ती आणखी वाढे, कारण कार्तिक महिना मानला जातो भगवान विष्णूला अत्यंत प्रिय। ते रोज दीपदान, तुळशी पूजन, हरिनाम आणि भगवान विष्णूची आराधना करत। कार्तिक महिन्याचा पहिला सोमवार रामदास आणि गौरी नदीवर पोहोचले। त्यांनी स्नान केलं, हरिनाम घेतला, सोबतच नदी किनारी लावलेल्या छोटा दिवा पाहत होते। त्याच वेळी एक तेजस्वी महात्मा तिथे आले। त्यांच्या चेहऱ्यावर तेज, डोळ्यात करुणा आणि शब्दात प्रेम होते। रामदासापुढे जाऊन म्हणाला, नमस्कार महाराज, कृपा करून आमच्या घरी या। गरिबांची झोपडी आहे, पण प्रेम नक्की मिळेल। महात्मा हसून म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्या घरी येईल, पण आधी मला सांग, तुझ्या मनात कोणतं दुःख आहे? हे ऐकून रामदास आणि गौरीच्या डोळ्यात टचकन पाणी आले। महाराज, देवाने सगळं दिलं, भक्ती दिली, श्रद्धा दिली, समाधान देखील दिले, परंतु पण एकच नाही दिलं, अपत्य। महात्मा थोडासा शांत राहून म्हणाले, देवाला सांगितलं का? हो महाराज, रोज सांगतो, पण त्यांची इच्छा नसावी। महात्मा म्हणाले, देवभक्तांची परीक्षा घेतो, पण त्यांना कधीच सोडत नाही। उद्या सायंकाळी मी तुमच्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे, तयार आहात ना? तो महाराज हो, दोघेही म्हणाले। तिसऱ्या दिवशी झोपडी स्वच्छ केली गेली। गौरीनं पानात भाकरी, मीठ, मिरची, कांदा, थोडस दूध ठेवलं, देवाला नैवेद्य दाखवला। गरीब असले तरी आदरातिथ्य मनापासून होतं। संध्याकाळी महात्मे आले, पण एकट्याने नाही, त्यांच्यासोबत एक सुंदर नवजात बाळ होते। गौरी आणि रामदास थक्क झाले। महाराज, हे बाळ कोणाचं? तुम्ही सांभाळू शकला तर हे बाळ तुमचं होईल। दोघेही आनंदाने रडू लागले। हे आमच्यासाठी वरदान आहे, आम्ही याला जीवापाड वाढवू, जीवापाड याला जपू। त्यांनी बाळाचं नाव ठेवलं माधव। माधव मोठा झाला, अभ्यासू, गुणी, नम्र आणि सुंदर, आई वडिलांचा खूप आदर करणारा। त्याचं लग्नही एका चांगल्या मुलीशी करण्यात आलं। पण आता लग्नानंतर काही दिवस सगळं छान चाललं होतं, पण सुमन अहंकारी आणि पैशाची लालची निघाली। गरिबी तिला सहन होत नव्हती। दिवा, पूजा, भजन, नदी स्नान, तिला हे सगळं शेंडी भोंदू वाटत होतं। एके दिवशी ती रागाने म्हणाली, हे सगळं नाटक कशाला? देव कुठे असतो? देवाने काय दिलं आहे तुम्हाला? गौरी शांतपणे म्हणाली, देव आहे म्हणून श्वास आहे, भक्ती असेल तर सुख आहे। पण सून तोंड वर करून बोलू लागली, तुम्ही काही नाही करू शकत, मी या घरात सेवा करायला नाही आले। ही शब्द रामदासाने गौरीच्या हृदयाला भोसकून गेले, पण ते शांत राहिले। कार्तिक स्नान थांबणार नाही। कार्तिक महिना पुन्हा सुरू झाला। रामदास आणि गौरी रोज नदीवर जात, पण सून त्यांचा अपमान करत राहिली। रोज टोमणे, रोज तिरस्कार। आज पुन्हा नदीवर पाणी वाया घालवता, देवाला दिवा लावून काय मिळतं? तुम्ही काही कामाचे नाही। पण दोघेही काही बोलत नाहीत। एके दिवशी मोठा वाद होतो। सुमन म्हणाली, आजपासून या घरात ना पूजा होईल ना दीपदान,
कोणीही नदीवर जाणार नाही, नाहीतर मी हे घर सोडून जाईन. रामदास नम्रपणे म्हणाला, बाळा, हा कार्तिक महिना आहे. यात स्नान, दीप, दान केल्याने पुण्य वाढत जातं, पाप नष्ट होतात. पण सुमना थांबली नाही. तिने दिवे फेकून दिले, तुळशीची माती उधळून टाकली, देवाची मूर्ती बाजूला फेकून दिली. गौरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बाळा, असं करू नकोस, देवाचा अपमान करू नकोस. अचानक घरात वादळासारखा वारा फिरू लागला. आकाश काळं पडलं, दरवाजे आपटू लागले, दीप विझले, सगळे घाबरले. अचानक घरात 33 तेजस्वी रूप प्रकट झाले. होते 33 कोटी देवांचे देव, प्रतिनिधी प्रकाशच प्रकाश. माधव आणि सुमन भेदरून कोसळले. देवाचा आवाज घुमला, या घरात भक्ती आहे, सत्य आहे, पण अहंकाराने या घराला जाळले आहे. सत्याचा अपमान करणाऱ्याला शांती लाभत नाही. सुमन थरथरत म्हणाली, क्षमा करा भगवान, मला चूक झाली, कृपा करा. गौरीने तिला जवळ घेतले. देव क्षमाशील आहे बाळा, शरण येणाऱ्याची तो नक्की रक्षा करतो. देवतांनी रामदास आणि गौरीकडे पाहिले आणि म्हणाले, तुमची भक्ती खरी आहे. कार्तिक स्नान आणि दीपदानाचा फळ तुम्हाला मिळेल. तेवढ्यात आकाशातून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रकट झाले. त्यांनी वरदान दिले. घरात सुख समृद्धी आली, पाप नष्ट झाले, वाद शांत झाला. घरात पुन्हा भक्ती आणि प्रेम परतलं. कार्तिक महिन्याचं महात्म्य सिद्ध झालं. भक्तीपेक्षा मोठं काही नाही. कार्तिक महिना खूप पवित्र आहे. देवभक्ताची परीक्षा घेतो, पण त्याला कधी सोडत नाही. अहंकाराचा नेहमी अंत होतो, पण श्रद्धेचा नाही. जिथे दीपदान आणि हरिनाम असतं, तिथे देव स्वतः येतो. 33 कोटी देवता त्या घरात राहतात, जिथे प्रेम, सत्य आणि भक्ती असते. प्रिय भक्तांनो, या कथेतून आपण हे शिकतो की देव दूर नाही, देव आपल्या श्रद्धेतच आहे. देव आपल्या मनात आहे. जो कार्तिक महिन्यात दीपदान, तुळशीपूजन, हरिनाम, सत्संग आणि दान करतो, त्याच्या घरात सुख, शांती, समृद्धी स्वतः येतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर जी के भक्ती अँड ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय श्री हरी कमेंट करा. पुन्हा भेटू पुढच्या सुंदर भक्ती कथेत. तोपर्यंत ओम नमो नारायणा. हरि ओम तत्स सत्य. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.